चलो आगे चलते रहो भाई जी। सो हे गाइज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। कशात मित्रांनो, नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल। मित्रांनो, आज आहे खाटू श्याम यांचा वाढदिवस। तर वाढदिवसानिमित्त आपण मंदिरामध्ये गेलेलो, त्यानंतर मग मामाकडे आलो, थोडा आराम केला। आराम म्हणजे अजून वाजले नाही। आता आम्ही सर्वजण मामाचे मुलं एक अजून आतमध्ये आहे। आता आम्ही तिकडे चाललो आहे। पाण्याचा मोसम आता भरपूर 3-4 दिवस पाणी पडतो आणि बघूया आता काय होतं काय माहिती नाही। स्टेज वगैरे एकदम म्हणजे मला तर वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये हा ब्रास बँडचा प्रोग्राम म्हणजे सगळ्यात चांगला मी म्हणजे बघतोय, सगळ्यात मस्त तरी म्हणजे केले। बघू चला आता तिकडे जाऊ, काय हालचाल आहे तुम्हाला दाखवतो चला। आणि किती पार्टिसिपेट आहे भूषण? 6 जणांचं आहे ना, 6 बँड आहेत। भिवंडीमधले 2 आहेत आणि ठाणा वगैरे तिकडूनचे आहेत। चला आता आपण तिकडे जाऊ। चला मित्रांनो, हे बघा कसा स्टेज वगैरे 2 स्टेज बनवल्यात, म्हणजे कसा एका साईडला रेडी होईल आणि एका साईडला बँड चालू होईल। बघा सर्व मुलं आहेत, सर्वजण बँडचे येतात, अख्खी जण मेहनत करतात। आपला स्टेज आहे आमचा शो कसा बरोबर आहे। जॉली कामतकर ब्रास बँड मधला ट्रम्पॅटर आहे भाई, आपला मित्र आहे खास। तुम्ही बघितला असेल, आपण या भाऊवर एक व्लॉग बनवलेला पूर्ण। आम्ही कुठे गेलतो? कालूबाईला गेलतो ना भाई। चालले कुठं आता? अंजूर कला कपडे हे बघा। आणि मित्रांनो जेवण पण येतं। जेवण किती माणसाचं आहे? 1200 माणसाचं, 1500 माणसाचं जेवण आहे मित्रांनो। या संध्याकाळी मस्त की आता तुम्ही देऊ शकत नाही, तुम्हाला लेट ब्लॉग बघायला भेटेल। भरपूर खर्च केले बघा। सर्व बँडचे पोरं आहेत ना, खूप मेहनत करतात इकडे। हे बघा किती मेहनत आहे बघा। सर्व बँडची मुलं ना काल सकाळपासून तर पूर्ण रात्र सगळं चालू आहे। कारण की काय माहिती आहे का, पाणी वगैरे पडलेलं, मध्ये खरी वगैरे टाकली मस्त। आता मस्त ऊन बिन पडले, आता ऊन राहिलं तर मजा येईल। पाणी पडला तर सगळं नाश होईल। 4-5 दिवस लगातार पाणी पडतो। बघू आता भेटू आपण। जी गोष्ट व्हायची ना तीच गोष्ट झालेली आहे। पाणी आलं आहे बघा। एवढा खर्च करून जर पाणी येतो, किती मूड ऑफ होईल मित्रांनो। भिवंडी तालुक्यातला पहिला असं शो आहे। पहिला म्हणजे मी तर पहिली बार बघतो एवढा सगळा करले तरी। हे बघा स्क्रीन वगैरे ते पाणी आलं आहे बघा। तुम्हाला दिसतो काय माहिती आहे बघा, भरपूर आलं आहे बघा। लाईट बंद कर नाही शॉक लागल। हे ते या उचला सांगता ते बघ अख्खं भिजतील। ए जय भिजतो कशाला ये? वाट लागलेली आहे। ये ना आता जा, म्हणजे संध्याकाळी टेन्शन आहे। काय विषय? ए बाबा पडलो। सगळी वाट लागली का? सगळी वाट लागली मित्रांनो। बँडचं ना मेन हे करता टेन्शनमध्ये पूर्ण भरपूर टेन्शन आले। तुम्ही बघू शकता बघा, एवढा खर्च करून जर पाण्याने एवढा नाश केला, सगळा नाश केलेला पाण्याने, एवढा खर्च करून जर ती गोष्ट सफल नाही होत ना, त्या गोष्टीला जाम त्रास होतो। आता ऑलरेडी तो भरपूर 5-10 मिनटं आलं तसाच उभा आहे। हे बघा टेन्शनमध्ये पूर्ण। आता अख्खी जण कुठेतरी सावकायला बसल्यात, पण तो बिचारा एकटाच भिजतोय। तो बघा, हे बघा चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकाल। ठीक आहे, पाण्यात जा आता तू। पाणी चालू असून हे बघा काम चालू, म्हणजे धीर सोडली नाही मित्रांनी। मित्रांनो एवढा पाणी पडून सुद्धा सर्व मुलांनी अजून धीर सोडली नाही, चालूच आहेत, काम त्यांचं चालू आहे। म्हणजे त्यांना किती आहे बघा। हे बघा अजून कालोख केले।
बघा तिकडे ऊन आहे आणि इकडे पाणी पडतो. हे बघा तिकडे पण ऊन दिसतं का तुम्हाला? तिकडे ऊन आहे, त्या बाजू ऊन आहे आणि इथं मध्येच पाणी पडतो. तो पण जोरात गेलेला, आता डबल आला. हे बघा या मित्राची मेहनत बघा. हे बघा इकडं ऊन आहे आणि रेनबो आले बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि इकडं पण ऊन आहे बघा आणि मध्येच पाणी पडतो. या भावाची जाम मेहनत आहे, जाम म्हणजे जाम. यो पण भिजला. मित्रांनो वराल देवीचं गाणं लागला आणि पाणी बंद झाले. बघा देवीचा काय महिमा आहे. वराल देवीचं गाणं लावायलाच सांगला शेवटी आणि पाणी बंद झाला. हे बघा माझा मामा मित्रांनो, यो माझा मामा भूषणचा पप्पा. चला आता पाणी असंच बंद होऊ दे माऊलीच्या कृपेन. ही सर्व मंडळी आहे ना जाम मेहनत करते. अर्धा जण तयारी करायला गेला, अर्धा जण बाकी आहेत. हे बघा याची पण इकडे मेहनत चालू आहे. जाम मेहनत केले सगळे पोरं, जाम मेहनत केले, जाम म्हणजे जाम मेहनत. खरी मेहनत आहे. मासा बिसा भेटतील त्या पण बघा. थोड्याच वेळात चालू होईल. आता थोडा थांबले. बँडवाले पण आले. मित्रांनो जॉली ब्रास बँड कामतगर ही स्पर्धा ठेवली मित्रांनो. सर्वात मोठी आहे भिवंडी तालुक्यातली. पारितोषिक पण छान आहे, 33,000 पारितोषिक आहे. चला आता तो स्टेज दिला जाईल. दुसरा क्रमांक या बाजूला, पुन्हा तिसरा क्रमांक 1 वर, पुन्हा चौथा क्रमांक या बाजूला, पुन्हा 5वा क्रमांक उजव्या बाजूला आणि 6वा क्रमांक डाव्या बाजूला. 6वा क्रमांक आपण स्क्रीनवर पाहतोय. 6वा क्रमांक. आता मित्रांनो चिठ्ठ्या उडत लावल्यात, म्हणजे 1 नंबर 2 नंबर कोण बसणार त्या चिठ्ठ्या उडत लावल्यात. जय म्हसोबा. थोड्याच वेळात स्पर्धा स्टार्ट होते. आता हे जे बँडवाले आहेत ना त्यांना स्वागत समारंभासाठी बोलवलेले आहे. बाकीचे आता येतील, चिठ्ठ्या वगैरे उडवलेले सर्व बँड आले. आता बँड चालू होईल. थोडा दाखवेन तुम्हाला आणि पूर्ण व्हिडिओ नंतर मी माझ्या ब्लॉगवरती तुम्हाला अपलोड करीन. तुम्ही नंतर बघा पूर्ण एक गाणी. यांचं नाही घेत, यांचं थोडं घेतो पूर्ण. थकला का तू? जाम मेहनत केलं, दमला. अर्धे याने तर कपडा पण नाही अजून घातलेला, कुर्ता वगैरे. अर्धे कुर्ता वगैरे घातलेलंच नाही. पाणी बघा किती पाणी निघा. मित्रांनो स्टार्ट झाला बघा गाणं. गणेश वंदना. मित्रांनो हे बघा जरा पाणी आला बघा. हे स्टार्टिंगचे 4 गाणी वाजलेले न पाणी आला. इकडे रेडी आहेत पहिलाच करायला. मित्रांनो काय करेल माहिती का, थोडे दाखवेन तुम्हाला. मित्रांनो आता गाणी होते. स्वागत आणि सन्मान करणं हे देखील आमचं अद्य कर्तव्य आहे. मित्रांनो स्वागताचे गाणे होते ते झाले वाजून. आज तुम्हाला जे स्पर्धकाचे गाणे असतील ना ते तुम्हाला थोडे दाखवेन. आणि पूर्ण जर बघायचे असतील तर माझ्या युट्यूबला मी प्रस्तुत टाकेन. फक्त JK ब्रासवाल्यांचं टाकेन. दमदार आमदार, आपला आमदार महेशजी चौगुले साहेब हे गाणे मनोहर गोलंबे यांनी गायले आहे. पहिला सॉन्ग आहे ज्याचे संगीत निषाद यांनी दिले आहे आणि ओमकार मंगेश दत्त यांनी हे गीत लिहिलेले आहे, जे 2015 मध्ये प्रसिद्ध झाले होते. चित्रपटाचं नाव आहे अगबाई. वरील मालिकेमध्ये आता होऊ द्या, धिंगाणामध्ये. तसेच साहिल मिश्रा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सोनू लिव आणि सोनू एंटरटेनमेंट वरील इंडियन आयडॉल मध्ये त्यांनी आपली भूमिका पेश केलेली आहे. हे आमचे दोन्ही परीक्षक. या परीक्षकांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. अगदी डोळ्यात तेल घालून ते
टाक भाई. ए तू पण घे चल. मित्रांनो हे बघा त्यावेळी जेवायला पण ठेवले. जेवायला कमसे कम 1200 माणसांचा ना भाई. 1200 माणसांना जेवायला आहे. टेन्शन नाही. एवढी मोठी स्पर्धा ठेवली. हे आपला मामा भेटले बघा मला फटाकेवाला. जेव आता या जेवायला. पूर्ण दिवस उपास होता म्हणून मला लवकर जेवायला लागतो. आपल्या जोडीला बँडवाला आहे आपला मावशीचा मुलगा. या जेवायला आणि आपला भाऊ भेटला. ड्रोन शूट करू तुझा. हे बघा अनिकेत रितेश मित्रांनो यांचे 30 मिनिटं संपलेले आहेत. हॅलो, आता जे गीत झालं त्या गीताचे अर्थातच बँड चॉईस पिया बिना आंधी तुफान या चित्रपटातील हे गीत. हे गाणं 1985 साली आलेलं होतं. चित्रपटाचं नाव होतं आंधी तुफान. गायक लता मंगेशकर आणि जी भारताच्या गान कोकिला आपण ज्यांना म्हटलं जातंय, तसेच गीतकार शब्बीर अहमद. आणि याच्या अगोदर जे गीत झालं ते वेस्टर्न गीत होतं. आ देखे जरा रॉकी चित्रपटातील हे गीत. हे प्रसिद्ध हिंदी गाणे जे मुळात 1981 साली आलेल्या रॉकी चित्रपटासाठी तयार केलं होतं. त्यातील गायिका होत्या आशा भोसले आणि किशोर कुमार आणि संगीतकार होते RD बर्मन. अर्थातच स्वराज्य ब्रास बँड पथक सांगोडे कोळीवाडा यांनी अवघ्या 30 मिनिटांमध्ये जे काही या आमच्या ज्वाली वरादेव ब्रास बँडचे पथकाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना आम्ही समजतोय असे तुम्हाला सर्वांचे परिचित भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेचे माजी म्हणजे बघितलं मी आता विचारलं तर सगळेजण वेगवेगळा कार्यक्रम. म्हणजे एकच टीम सगळं करते का? नाही, सगळे वेगवेगळे टीम करतात. म्हणजे क्रिकेट वेगळं खेळते, फुटबॉल व्हॉलीबॉल वेगळं करतात. म्हणजे एवढे ॲक्टिव्ह पोरं म्हणजे जॉलीमध्ये आहेत आणि कामात घरमध्ये आहेत आणि एवढ्या संख्येने आहेत. तर एक आनंदाची हे आहे कारण का सगळी पोरं एक खेळामध्ये चांगली रुची दाखवून म्हणजे दुसऱ्या कुठल्या व्यसनात न जाऊन या खेळाच्या व्यसनात जाऊन म्हणजे आपली बॉडी पण चांगली ठेवतात आणि आपला परिसर पण चांगला ठेवतात. म्हणून हे चांगलं एक आहे. जय म्हसोबा ब्रास बँड पथक चिकनघर कल्याण व्यासपीठ क्रमांक 2 वर उपस्थित झालेले आहेत. यानंतर श्री गणेश कला सर्कल करावेगाव नवी मुंबई यांनी सज्ज राहायचं आहे आणि व्यासपीठ क्रमांक 1 वर लगेच आपण यायचं आहे. तर जय म्हसोबा ब्रास बँड चिकनघर कल्याण यांच्याबद्दल. तदनंतर दुसरं गीत वेस्टर्न मध्ये आहे ओम शांती ओम. व्यास क्रमांक 2 आपण सज्ज व्हा.
पण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे। भिवंडी ब्रास बँड जे संघटना आहे त्या संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपाध्यक्ष आहेत गणेशजी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित पंचमुखी हनुमान ब्रास बँड केवनी तसेच तथा भिवंडी ब्रास बँड संघटनेचे खजिनदार आहेत मान्य श्री योगेश पाटील यांना देखील आपण नेरूळवरून आलेले बँड मास्टर आता JK वाले आल्यात, समारोह झालेला आपला। हे बघा इकडे आणि इकडे JK वाले आल्यात म्हणजे सर आता आपण इथे जाऊ मस्त। आता वरती जाईन मी कारण की आपण JK वाल्यांना सपोर्ट करायला आलोय। चला तिकडे जाऊ आता मस्त पैकी। त्यांची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर माझेच ब्लॉग माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला। त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला। आता सर्वांचे शॉर्ट व्हिडिओ टाकेन मी। चला आता तिकडे जाऊ स्टेजवरती। सांगू इच्छिते की हे शेवटचं ब्रास बँड पथक असेल, याच्यानंतर स्पर्धा संपणार आहे हे लक्षात असू द्या। For victory.
पब्लिकचा जोश बघा. कडक कडक गाणे वाजले, तिन्ही पण गाणी कडक वाजले. त्यांचे आधारस्तंभ भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या परिसराचा आपण सर्वांगीण विकास पाहिला असे विकास पुरुष सन्मान्य मनोज मोतीराम काटेकर साहेबांचा या ठिकाणी शाही सत्कार आज हॅलो हॅलो
30 ते 40 वर्ष हे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असेल, स्थायी समिती सभापती असतील, त्याच्यानंतर उपमहापौर बघा सर्व आता पारितोषिक चालू होतील. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मित्रांनो प्रत्येक म्हणजे सर्व बँडचा दाखवू शकलो नाही मी, थोडं दाखवला, पण JK वाल्यांचा मी नंतर सर्व व्हिडिओ टाकेन. चला आता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कोणाचा येतो. आपल्या आज आपण लाहोटी कंपाऊंड मध्ये जरी गेलो तरी शर्ट पीस जरी एकाला 1.5 मीटर जरी घ्यायचा लागला तरी 500-550 रुपयापर्यंत एक कापड फक्त भेटतो. आपले हेच जर 25 एका गटात असलेले 25 लोक असे 40 ब्रास बँड आपण जर भिवंडीतलेच पकडले तर जवळपास 1000 आपले नागरिक होतात. त्या 1000 नागरिकांच्या मागे जेव्हा ते 1.5 मीटरचा कपडा घ्यायला जातात, 500 रुपये खर्च जरी झाला किंवा पॅन्टचा पकडून 1000 रुपये कापडासाठी जरी खर्च झाला तरी वर्षभरात जर तुम्ही एकदा जरी कपडे शिवत असाल तुमच्या ब्रास बँड पथकासाठी तरी या कापड इंडस्ट्रीला सुद्धा तुम्ही 10 लाख रुपयांचं उत्पन्न निर्माण करून देता. ही तुमची ताकद आहे. हा सगळा जरी आपण उत्पन्नाचा भाग ठेवला तरी आपण एका अशा गोष्टीच्या गावचे उद्योगपती नरेशजी म्हात्रे, आमच्या महापालिकेतील बांधकामामध्ये अधीक्षक पदावर निवृत्त झालेले बघायला. पण असं समजू नका का आम्ही चांगलं वाजवलंय, आम्ही चांगलं नाही वाजवलं. ऍक्च्युली कलाकार नाही चांगला नाही, जो नाही वाजवत तो सर्वात मोठा चांगला कलाकार असतो, जसं का मी. हा, थँक्यू. आता प्रथम उत्कृष्ट सॅक्सोफोन, हा ग्रुप वाईज श्री गणेश कला सर्कल कारावे, नवी मुंबई. चालू केला का तू? तर या ठिकाणी श्री गणेश कला सर्कल करावे गाव नवी मुंबई. उत्कृष्ट क्लारनेट श्री गणेश कला सर्कल करावे नवी मुंबई. श्री गणेश कला सर्कल करावे गाव नवी मुंबई. उत्कृष्ट करावे गाव नवी मुंबई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या बक्षिसाचे वितरण केले जात आहे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. रोख रक्कम दिली जात आहे. तसेच अगदी परीक्षकांचं नजर जी होती ती प्रत्येक वाद्यावर होती. प्रत्येक जे काही संगीत, जे काही गीत होतं, कोण कसं काय वाजवतोय याच्यावर होती. तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, प्रकाशजी पाटील साहेब, प्रदीपजी तारे साहेब, मनोजजी पाटील साहेब, प्रदीपजी तारे साहेब आणि प्रकाश. उत्कृष्ट रिदम जय मसोबा कल्याण चिकनघर. क्या बात है. जय मसोबा ब्रास बँड चिकनघर कल्याण. उत्कृष्ट रिदम.
सुनिश्चित कल्याण मधील बेस्ट रिदम याची निवड झालेली आहे. त्यांना आपण रोख रक्कम भव्य ट्रॉफी प्रदान करीत आहोत. आवाज तुम्ही गेस करा, कारण की आपण संपूर्ण कार्यक्रम पाहिलेला आहे. प्रेक्षकांमधून आवाज कोण असेल? चला, डाव्या बाजूने जय मसोबा आलाय, उजवी बाजू तर परीक्षकांना विनंती करेन की आपण ती उद्घोषणा लगेच करायची आहे. या बक्षिसाचं वितरण करतील ब्रॉस बँड पथकाचे नाव आहे. सांगू? यस, सांगू का नक्की? चला, तृतीय पारितोषिक कालिका माता ब्रास बँड खारबाव. क्या बात है, कालिका माता ब्रास बँड पथक खारबाव. तृतीय पारितोषिक बक्षीस घ्यायचं आहे. थोडी शांतता पाहा. जय, खाली बसून घ्या. आपल्याला बक्षिसाचं वितरण करायचं आहे. 30 मिनिटाचा त्यांना वेळ दिला होता. 30 मिनिटामध्ये जी 3 गाणी सादर करायची होती, त्यावेळेला मी नक्कीच बोललो होतो की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, आणि तो सिद्ध करून दाखवलेला आहे. कालिका माता ब्रास बँड पथक खारबाव याला तृतीय पारितोषिक मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना प्रदान करायचं आहे. चला, द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कोण ठरला असेल? काय आवाज? अरे, तुम्ही संपूर्ण स्पर्धा पाहिली आहे, आपल्या मोबाईल वर बघितली, इथे येऊन बघितली. कोण असेल द्वितीय पारितोषिकाचा मानकरी? कोण ठरेल? आवाज. चला, परीक्षकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच ते अनाउन्समेंट करावी. आपण चला, द्वितीय पारितोषिक सांगू का? श्री गणेश कला सर्कल करावे, नवी मुंबई. द्वितीय क्रमांकाचा अगदी नवी मुंबईवरनं आलेल्या करावे गावावरनं आलेले जे आमचे समालोचक दशरथ पाटील यांचं जे श्री गणेश कला सर्कल करावे गाव नवी मुंबई या ब्रास बँड पथकाला पारितोषिक प्रदान करताना भिवंडीचे माजी उपमहापौर नक्कीच होणार आहे. आमचे परीक्षक प्रथमेश मोरे यांच्या वतीने जाहीर केले जाईल. आवाज तर मोठा येतो, परंतु इथे नाव तर वेगळंच आहे. पाहायचंय कोण आहे, बघायचंय. आपला अंदाज खरा ठरतोय का की दुसरा कोणी आहे? प्रथमेशजी मोरे साहेबांना विनंती करतो की स्टार प्रवाहावरील मालिका आता होऊ द्या धिंगाणा यांना विनंती करतोय आपण प्रथम पारितोषिक जाहीर करावं. प्रथम पारितोषिक JK ब्रास बँड यांच्याकडनं प्रथम पारितोषिक पिंपळा संघाने पटकावल्याबद्दल त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे.
डीजे पण धन्यवाद डीजे. शांतता राखा. हे बघा प्रथम पारितोषिक पटकावलेले जे के तीच गोष्ट घडलेली आहे. जे केवळांचा 1 नंबर आलेला आहे. रोख रक्कम मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जात आहे. स्वर्गीय वसंत दादाजी काटेकर यांच्या स्मरणार्थ जाली वराळदेवी ब्रास बँड कामतकर आयोजित जाली वराळदेवी ब्रास बँड पथक स्पर्धा 2025 चा प्रथम पारितोषिक मानकरी ठरतोय जे के ब्रास बँड. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. डीजे सर्वांना नाचवायचा. डीजे सर्वांना नाचवायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे. हॅलो हॅलो बघा प्रत्येक पक्षाला विनंती केली जाते आपापला साहित्य घेऊन हा कार्यक्रम संपलेला आहे. जे के ब्रॉडबँड पिंपलास तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे खंडे समर्थक सूरज भोईर बापगाव यांच्याकडनं उद्या तुम्हाला काहीतरी रोख पारितोषिक दिलं जाईल. संदेश मात्र पंकजी घरात आणि